नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँडला गेले होते आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी सेमी कंडक्टर बनवण्यासाठी ज्या मशिनरी लागतात त्या मशिनरीच्या संदर्भात नेदरलँडमधील राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. काही डील्सही झाले होते. पण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात मात्र एक वेगळंच काहीतरी सुरू आहे. उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेमी कंडक्टर कशाला, आमचे जे कंडक्टर आहेत म्हणजे बसचे कंडक्टर त्यांना पगार नाही तर ते बघा, असं विधान केलं. त्यांचं जे विधान आहे ते मी तुम्हाला या स्क्रीनवर आता दिसेल. तर हे त्यांचं विधान आहे. हा खरं म्हणजे चेष्टेचा विषय, पण नुसता चेष्टेचा विषय म्हणून तो सोडून देता येणार नाही. त्यामागे एक मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण या पॉडकास्टमध्ये करतोय. आज आपल्यासोबत अलोक ओक आहेत. मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला आठवत असेल की त्यांनी नेदरलँडमध्ये मोदी का गेले आहेत हे अगदी विस्तृतपणे सांगितलं होतं आणि म्हणून यावेळेस देखील मी त्यांना बोलवलंय की मोदींचा तो दौरा आणि उद्धव ठाकरे यांचे अकलेचे तोडलेले त्यांनी तारे याबद्दल बोलण्यासाठी त्यांना बोलवलंय. अलोकजी, नमस्कार. आपलं स्वागत आहे. नमस्कार आबा. अलोकजी, थोड्या वेळापूर्वीच मी तो उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य ते स्क्रीनवर दाखवलं होतं. आता खरं म्हणजे बरोबर. सेमी कंडक्टर हा प्रचंड महत्वाचा विषय आणि त्याची तुलना कंडक्टर सोबत करून उद्धव ठाकरे यांनी विरोध केला किंवा टोमणं मारलं. खरंच हा विषय एवढा म्हणजे आपण म्हणू की सर्वसामान्य आहे? आबा, विषय असा आहे ना की उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, म्हणजे ते एक सकाळी उठून एक भोंगा भुंकत असतो. हं. आता त्यातच हे सामील झालेत. ह्यांच्या मुलाखती तुम्ही ऐकल्यात तर नुसत्या कोट्या आणि कोट्या. म्हणजे ह्यांना खरंच विषयाचं गांभीर्य आहे का? म्हणजे आज परिस्थिती काय आहे? युद्धजन्य परिस्थिती असताना स्ट्रॅटेजिकली मोदीजींनी या 5 देशांचा दौरा केला. तिथे दुबई म्हणजे युएई मध्ये एलपीजी, एलएनजी आणि क्रूड ऑइलच्या संदर्भात त्यांनी अग्रीमेंट साईन केल्या. तिकडनं ते नॉर्वेला गेले. नॉर्वेला एएसएमएल नावाची मोठी जी कंपनी आहे, जी सेमी कंडक्टर या क्षेत्रात एक अग्रगण्य नाव आहे. या कंपनीशी अग्रीमेंटच्या माध्यमातून आपण मेड इन इंडियाच्या दृष्टिकोनातून भारतात चिप्स मॅन्युफॅक्चर करणार आहोत. एकीकडे आपण स्ट्रॅटेजीच्या बद्दल आपण बोलत असताना कंडक्टरचा पगार, ठीक आहे, हा एक विषय आहे, पण तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विषय आहे जो लोकल लेवलला हाताळण्यात येऊ शकतो. पण सेमीकंडक्टरच्या माध्यमातून जो विषय आहे तो स्ट्रॅटेजिक लेवलचा आहे. आणि स्ट्रॅटेजी आणि उद्धव ठाकरे यांचा दूरपर्यंत काही संबंध आहे असं मला कुठेच दिसत नाही. कारण उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलंय, शेतकऱ्यांना पण त्यांनी वर्क फ्रॉम होम करायचा सल्ला दिलेला. तर अशा व्यक्तीच्या वक्तव्यावर किती गांभीर्याने जनतेने लक्ष द्यावे हाच एक मोठा कळीचा प्रश्न आहे. नक्कीच. उद्धव ठाकरे ज्या वेळेस असं वक्तव्य करतात की सेमी कंडक्टर आणि कंडक्टर यांचा पगार, त्यावेळेस त्यामागे भले टीका करणं, टोमणं मारणं हा एक उद्देश असला तरी त्यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी आहे, असं तुम्हाला वाटतं का? स्ट्रॅटेजीचा आणि उद्धवजींचा दुरान्वये काही संबंध नाही. जी सध्याची परिस्थिती आहे त्यात आपण लोकसभा आपला विधानसभा निवडणूक बघितली किंवा आत्ता ज्या मध्ये झालेल्या महानगरपालिका बघितल्या किंवा तत्सम त्याच्यानंतर झालेल्या नगर परिषदा, जिल्हा परिषदा बघितल्या तर सपशेल अपयश आणि फेल ठरलेले सद्गृहस्थ आहे.
हे कुठेतरी त्यांच्या फ्रस्ट्रेशन कुठेतरी निघतंय. आपण मागे 2022ला जरी आपण समजा बघितलं, जेव्हा अयोध्येत राम मंदिराचं अनावरण झालेलं, त्या काळात पण यांनी असेच स्टेटमेंट्स केलेले की जे श्रीराम म्हणतात त्यांना मी हरामखोर म्हणतो, वगैरे वगैरे. किंवा इलेक्शनच्या काळात मंदिर वही बनाएंगे बट तारीख नाही बताएंगे, म्हणजे असे काही कोट्या करणारे वाक्य बोलायचे आणि प्रसिद्धी झोतात राहायचं. हाच एक त्यांचा उद्दिष्ट दिसतोय. मुख्यमंत्री असताना ह्यांचा अटेंडन्स आपण बघितला तर मंत्रालयात किती वेळा गेले. मुख्यमंत्री असताना ह्यांनी स्ट्रॅटेजिकली महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट करता काय केलं, हे लोकांच्या मनात प्रश्न आहेत. तसंच जेव्हा हे आता गेली 6 वर्ष आमदार होते, ह्यांनी विधान परिषदेत किती प्रश्न मांडले. अहो, ह्यांचा अटेंडन्सच 33% होता, 31% होता टू बी प्रिसाईज. ह्यांनी विधान परिषदेत एक प्रश्न नाही मांडला, स्ट्रॅटेजिकली मुद्दे काही मांडले नाही. निर्णय जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काही स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतले नाही. महाराष्ट्र करता काही विजन नव्हती. अशा व्यक्तीकडनं आपण स्ट्रॅटेजी संदर्भात काय अपेक्षा ठेवावी? ठीक आहे, यायचं, कोट्या करायच्या, टोमणे मारायचे, स्वतःच इंटरव्ह्यू घे, स्वतःच्याच माणसाला इंटरव्ह्यू घ्यायला सांगायचे आणि काय म्हणायचं. अ, प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे ज्यावेळेस अशी वक्तव्य करतात, अशा कोट्या करतात, टोमणी मारतात, त्यावेळेस त्यांना ऐकणारे, त्यावर विश्वास ठेवणारे देखील असू शकतात, किंवा त्याशिवाय उद्धव ठाकरे असं बोलणं शक्य नाहीये. मग उद्धव ठाकरे समर्थक किंवा उद्धव ठाकरेंना आपलं सर्वस्व मानणारे यांचा बुद्ध्यांक एवढा खाली आहे, जे अशा प्रकारच्या कोट्यांना टाळ्या वाजवतात असतात, एवढा खाली आहे? हा गंभीर विषय आहे. म्हणजे हे प्रश्न अतिशय उत्तम प्रश्न आहे. पण त्याच्यावर प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय द्यावी? म्हणजे आता एकीकडे म्हणायचं की आता तुम्हीच बघितलं असेल तर 2019च्या आधी 17ची जी महानगरपालिका निवडणुका झाल्या, तेव्हा त्या गोरेगावच्या स्टेजवरून त्यांनी काय विधान केलेलं की आम्ही युतीत चढलो, आणि 19 मध्ये त्याच पक्षाची युती केली, म्हणजे भाजपशी. आणि पुन्हा 20 मध्ये जेव्हा त्यांना कळलं की माझ्या सीट जास्त आहेत आणि मी काहीतरी करू शकतो, तिथे त्यांनीच गद्दारी केली. आणि गद्दारी केल्यानंतर महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलं आपण बघितलं गेल्या 2.5-3 वर्षात जेव्हा ते मुख्यमंत्री होते. ठीक आहे, प्रत्येकाचा एक फॉलोविंग वर्ग असतो. त्या वर्गाची काय म्हणू आपण त्याला, वैचारिक बुद्धी तेवढी असेल, पातळी तेवढी असेल, त्यांना आवडतं. आपण काही त्यांना ते काही थांबवू शकत नाही. ज्यांना आवडतं ते मजा घेतात. किंवा काही काही लोक नाही का मजा घ्यायची म्हणून मजा घेतात. ठीक आहे, आपलं करमणूक होते. जसं सकाळी 9च्या भोंग्यांनी करमणूक होते, तशीच ही करमणूक. नाही, त्याही पेक्षा म्हणजे एक असं असतं की एखादा नेता ज्यावेळेस पुढे येतो, तो आपले अनुयायी म्हणा, समर्थक म्हणा, गोळा करतो आपल्या बरोबर, तेव्हा त्या नेत्याचं कर्तव्य असतं की आपले अनुयायी समर्थक हे अ, तेवढेच हुशार व्हावेत, तेवढेच शिकलेले असावेत, तेवढेच प्रगल्भ असावेत, असं प्रत्येक नेत्याचं एक मानसिकता असते. पण बरोबर. उद्धव ठाकरे यांची ती मानसिकता कुठेच दिसत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपले मतदार असेल किंवा आपले समर्थक असतील, ते त्याच पातळीवर राहावेत, ते पुढे येऊ नये, त्यांचा बुद्ध्यांक वाढू नये, ते इंटलेक्च्युअल होऊ नये. म्हणजे पूर्वीच्या काळात जसं काँग्रेस होती की तिने कधी जनतेला सुशिक्षित करण्याचा प्रयत्नच केला नाही, आणि ज्या वेळेस जनता सुशिक्षित व्हायला लागली तेव्हा काँग्रेस वाईप आउट झाली. तर ती बरोबर. स्ट्रॅटेजी कुठेतरी उद्धव ठाकरे अवलंबतायत. आबा आपण बघितलं तर 25 वर्ष उद्धवजींच्या सेनेकडे मुंबई महानगरपालिका होती. बरोबर. हो. आज परिस्थिती काय आहे? किती उद्योजक, मराठी उद्योजक घडले. तीच परिस्थिती ठाण्यात आहे, पुण्यात आहे, एमएमआर रिजन मध्ये किती मराठी उद्योजक घडले. किती फॉलोअर्स जे उद्धव ठाकरेंना फॉलो करतात. किती लोकांना म्हणजे नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे किती असे लोक त्यांनी घडवले. हा एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आपण बघितलं तर विजन नाही,
इलेक्शन टू इलेक्शन जागं व्हायचं किंवा मध्येच असे कुठल्या सभा घ्यायच्या आणि कोट्या करायच्या. स्ट्रॅटेजी नाही, विजन नाही, महाराष्ट्र करता प्लॅनिंग नाही. त्यामुळे समजा तुम्ही बघितलं तर 2024ची लोक विधानसभा असू दे किंवा तत्सम त्याच्यानंतर झालेल्या नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे, पक्षाची अधोगती तुम्हाला होताना दिसते आणि खरी शिवसेना ही कोणाकडे तेही तुम्हाला दिसतंय. ज्या पक्षाकडे विजन आहे, ज्या नेत्याकडे विजन आहे. आता समजा आपण मोदीजींचं बघितलं. नेत्याकडे विजन आहे, देशाला काहीतरी विजननी घेऊन पुढे जाणार आहेत. म्हणजे आपली इकॉनॉमी काय लेवलला पाहिजे, आपल्याकडे मेड इन इंडिया सारख्या गोष्टी आहेत. जसं नॉर्वेला जाऊन ASML सोबत ट्रिटी केली, गुगल सोबत ट्रिटी केली, तुमच्या वायझॅकला मोठं हब येत आहे, डेटा सेंटर येतोय गुगलचा. ASMLच्या माध्यमातून सेमीकंडक्टर हब आपल्याकडे होत आहे. डिफेन्सच्या बाबतीत पण गव्हर्नमेंट अग्रेसर आहे. तर गव्हर्नमेंटकडे विजन आहे, पॉलिसीज आहेत, एक निश्चित ध्येय धोरण आहे. ते आपल्याला जो नेता खरंच सिरियस असतो ना त्याकडे दिसतं. महाराष्ट्रात आपण बघितलं देवेंद्रजींकडे. सो जिथे विजन आहे ना, तो ज्यांच्याकडे ज्या ज्या नेत्याकडे विजन आहे त्या नेत्याच्या तोंडून आपल्याला कधी अशा कोट्यात दिसत नाही. कोट्या अशा नेत्यांकडे दिसतात की यांच्याकडे विजनच नाहीये. मग विजन नसल्यामुळे लोकांना अट्रॅक्ट कसं करायचं, तर कोट्या करा. अ, आता सेमी कंडक्टर बद्दल उद्धव ठाकरे बोलले, पण सेमी कंडक्टर हे म्हणजे आता मूळ मुद्द्याकडे येऊया. ज्या हो. वस्तूवर त्यांनी कोटी केलेली आहे ते सेमी कंडक्टर भारताच्या दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टीने म्हणजे जगाच्या भविष्याच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे ते एकदा विस्तृतपणे सांगा. तो येणारा जो युग आहे ना, त्या युगात जे नेशन सेमीकंडक्टर या विषयात प्रभुत्व निर्माण करेल, दॅट नेशन इज गोइंग टू रूल द वर्ल्ड. आपला साधा हँडसेट असू द्या, गाडी असू द्या, कार, लॅपटॉप असू द्या, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असू द्या, प्रत्येक गोष्टीत सेमीकंडक्टर चिपच्या माध्यमातून एक मोठी क्रांती होणार आहे. अँड दॅट इज गोइंग टू रूल द वर्ल्ड. तुमचं AI असू द्या किंवा ML असू द्या, या गोष्टींमध्ये पण सेमीकंडक्टर हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. जसं आता तायवानच्या माध्यमातून, तायवान इज द मेजर मॅन्युफॅक्चरिंग हब ॲज फार एज कंडक्टर इज कन्सर्न. पण उद्या जेव्हा हे एक्झिक्युशन इंडियात होईल, त्या अनुषंगाने इंडिया इज गोइंग टू ड्राईव्ह द फ्युचर. सो इफ वी टॉक इन टर्म्स ऑफ इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियाज ग्रोथ, सेमीकंडक्टर हा मोठी क्रांती करणारा विषय आहे. आणि सेमी उद्धवजींसारख्या नेत्याला हे कळत नसेल तर खरंच ही शोकांतिका आहे. सेमी कंडक्टर आजच्या घडीला म्हणजे फक्त तैवानमध्ये तयार होतं, बाकी अन्य कुठल्याही देशात तयार होत नाही. नाही, तायवानमध्ये होतं, त्याच्यानंतर US मध्ये होतं, इंटेल सारख्या काही कंपन्या आहेत, ACML आहे, तायवानमधल्या काही कंपन्या आहेत, अशा ठिकाणी होतं. पण मॅक्झिमम सध्या तायवान या देशातनं होतं. सो बेसिक आपण बघायला गेलं तर US मध्ये इंटेल, पण त्यात पण नाही का बरेचसे प्रकार आहेत. सो इंडिया ज्या प्लेइंग फील्डमध्ये खेळत आहे ते हायेस्ट काय म्हणतात त्याला, प्रिसिजनच्या सेमी कंडक्टर मध्ये नाहीये, त्याच्या एक लेवल खालच्या सेमी कंडक्टर मध्ये आहे. कारण की आपण आता त्या क्षेत्रात एंट्री करतो, पण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मॅक्झिमम म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीपासनं तर बँकिंग इंडस्ट्रीपासनं ते तुमच्या मोबाईल हार्डवेअर या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. सो आपण त्या अनुषंगाने विचार केला तर सेमी कंडक्टर इज गोइंग टू ड्राईव्ह द फ्युचर. भारतात यापूर्वी ते तयार होत नव्हतं. भारतात प्रयत्न झालेले, पण त्या वेळच्या सरकारकडनं उदासीनता त्यांच्या धोरणात होती. त्यामुळे कुठेतरी सुरुवात झालेली, पण ते त्या लेवलला गेलं नाही. पण गेल्या दशकात या अनुषंगाने प्रयत्न चांगल्यारीत्या झालेत. गव्हर्नमेंटची स्ट्रॅटेजी आहे, गव्हर्नमेंटचं फोकस आणि विजन आहे. त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट उचित पावलं पण उचलत आहे, हे आपल्याला दिसतंय आणि ह्याचा इम्पॅक्ट तुम्हाला डेफिनेटली येत्या काळात दिसेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये गेले होते आणि जिनपिंग बरोबर त्यांचा काहीतरी संवाद झाला होता. तिथेही या चिप्सचा किंवा सेमीकंडक्टरचा काही मुद्दा होता. नेमका काय मुद्दा होता, तितकं होता की नाही? जे जे माझ्या वाचण्यात आलंय त्या हं, अनुषंगाने जिनपिंग आणि ट्रम्प यांच्या बैठकीमध्ये हा डेफिनेटली मुद्दा होता हे मी वाचलंय. हं. आणि बेसिकली त्या डिस्कशनचं प्रामुख्य असं होतं की अमेरिका चायनाकडनं चिप्स इम्पोर्ट करेल आणि त्या चिप्स त्यांच्या बेसिकली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये मग त्याचं युटिलायझेशन होईल. आपण एक स्टेप पुढे जातो. हं. आपण ज्या चिप मॅन्युफॅक्चर करतात ना, जसं ASML अशी जी कंपनी आहे, जी मशिनरी मॅन्युफॅक्चर करते विच आर युज इन डेव्हलपिंग द चिप्स, त्यांच्याशी आपण टॅप करून आपल्याकडे आपण चिप मॅन्युफॅक्चर करणार आहोत. आपण चिप इम्पोर्ट नाही करणार आहोत, आपण चिप मॅन्युफॅक्चर करणार आहोत. सो तो एक मेजर डिफरन्सिएशन आहे. या पण चिप ट्रम्प आणि जिपिंग यांच्या बैठकीचं पुढे रूपांतर कशात झालंय त्यात अजून उघड झालं नाहीये तेवढ्या डिटेलला. या ज्या चिप्स आहेत, असं म्हणतात की या ज्या सेमीकंडक्टर चिप्स आहेत, या भविष्यात मानवी जीवनावर मोठा परिणाम करणार आहेत. मेडिकल पासून संरक्षणापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये या चिप वापरल्या जाणार आहेत. तर याचा म्हणजे याबाबत नेमकं काय सांगाल? नाही, डेफिनेटली या चिप्सचा उपयोग नाही का अनालिटिक्स करता होईल, मेडिसिनच्या क्षेत्रात होईल, जिथे आपल्याला डिफेन्सच्या क्षेत्रात होईल, वेअर वी विल बी एबल टू अनालाइज थिंग्स मोर इफेक्टिव्हली अँड प्रिसाइजली. अच्छा. ओके. बरोबर. आणि या संदर्भात माझ्या चॅनलवरती पण मी 2 व्हिडिओ केलेत हं, सेमीकंडक्टरच्या हं. अनुषंगाने, तर आपले प्रेक्षक ते पण बघू शकतील. नक्कीच. अ, अलोक यांचं युगसवर हे चॅनल आहे आणि तुम्ही त्या चॅनलवर हे व्हिडिओ बघू शकता. पुढच्या प्रश्नाकडे येतो. हे मोठा प्रोजेक्ट आहे, यामुळे भारताचा विकास होणार आहे आणि असं असताना जे विरोधक आहेत, ज्यांना भारताचा विकास नकोय, ते याच्यात खोडा घालतायत. हो, नक्कीच. सेमीकंडक्टरचा हा एक विषय आहेच. दुसरा विषय आपण समजा बघितला तर लेटेस्ट चर्चेत आहे तो निकोबार आयलंड संदर्भात. हम्म. निकोबार आयलंड हे एक अतिशय महत्वाचं बेट आहे, जे एशियाला कनेक्ट करतं साऊथ ईस्ट एशियाशी. आणि स्ट्रॅटेजिक आपण त्याचं आपण बघितलं तर डिफेन्सच्या दृष्टिकोनातनं इट इज गोइंग टू प्ले अ मेजर स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स टू इंडिया. डिफेन्स फक्त डिफेन्स नाही, ह्याच्यानी आपलं टुरिझम पण वाढणार आहे त्या स्पेसिफिक क्षेत्रातलं. त्याच्यानंतर तुमचे दॅट इज गोइंग टू बी अ मेजर पोर्ट. सो फ्रॉम आणि ह्या सगळ्या गोष्टींना काँग्रेस हा विरोध करतोय. जिथे जिथे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं, पहिला विरोध करणारा पक्ष असतो काँग्रेस. दिल्लीत जेव्हा मेट्रो झाली, त्या मेट्रोला पण काँग्रेसने विरोध केलेला. पण आज आपण बघितलं तर दिल्लीची लाईफलाईन मेट्रो झाली आहे. सो अशा बरेच जे डेव्हलपमेंट आस्पेक्ट आहेत त्यात खो घालणारे आपल्याकडे बरेच राजकीय पक्ष आहेत, ज्यांना डेव्हलपमेंटशी काही घेणं देणं नाही. यांना आपल्या स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी फक्त पोळ्या भाजण्यात इंटरेस्ट आहे. बरोबर. या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे या प्रकरणाला उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या अर्थाने तोंड फोडलं म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटतो, की या सगळ्या प्रकरणामध्ये जी झेंजी आहे, जे तरुण आहेत, भारतातले तरुण आहेत, त्यांना कळतंय की सेमीकंडक्टर हा किती महत्वाचा मुद्दा आहे. आणि नुसतं महत्वाचा मुद्दा नाही, की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा भारतात सुरू होईल, तेव्हा त्यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरुणांना एक दिशा मिळणार आहे. पण या तरुणांना कुठेतरी त्यांची दिशाभूल करून त्यांना या सगळ्यापासून लांब नेणं, असा हा उद्देश याच्या मागे असू शकतो का? अ, प्रयत्न असू शकतो. पण मला असं वाटतं की आज जेनझी नाही का अतिशय हुशार आहेत. ते या अशा भूलथापांना बळी पडणार नाही याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही.
दे आर व्हेरी एज्युकेटेड, दे आर व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आणि त्यांच्या फिंगरटिप्स वरती इन्फॉर्मेशन आहे. आज त्यांना माहिती आहे सेमीकंडक्टरचं महत्व काय आहे आणि भारत जेव्हा अग्रीमेंट करता ASML सोबत आणि जेव्हा प्लांट इंडियात इन्स्टॉल होतील त्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या क्षेत्रात किती प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे याबद्दल आजच्या जेनझीला पूर्णपणे कल्पना आहे. आणि जे जे कोणी या गोष्टींमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा करतील यांना जेनझी त्यांची जागा निश्चित दाखवून देईल, यात माझ्या मनात तर काही शंका नाही. बरोबर. झुरळ जनता पार्टी एक नवीन विषय आता पुढे आलेला आहे. तर म्हणजे मला हा प्रश्न मुद्दाम विचारावासा वाटतो की झुरळ ही संज्ञा सुप्रीम कोर्टाने एका विशिष्ट तरुणांसाठी वापरली, ती काही जनरल नव्हती. असे तरुण जे सुशिक्षित आहेत पण भरकटले गेलेत, थोडक्यात JNU मधले तरुण जे भरकटले गेलेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून झुरळ ही संज्ञा वापरली गेली. जे तरुण शिकलेले आहेत, नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात, सिरियस आहेत त्याच्या बाबतीत, त्यांच्याबद्दल सुप्रीम कोर्ट असं म्हणालेलं नाही. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे जे झुरळं आता वळवळायला लागलेली आहेत यांचा आणि या सेमी कंडक्टरचा कुठेतरी दुरान्वय संबंध येईल का? मला जाम हसू येतं या प्रश्नावरती. हे झुरळ नाही का फेकल्या जातील सिस्टीमच्या बाहेर. म्हणजे आपण बघितलं ना, हे झुरळ पॅरासाइट्स आहेत. JNU मध्ये शिकणारे अर्धे लोक समजा आपण बघितले जे डाव्या विचारसरणीचे आहेत, ते कोण गुरुस्त ते मला त्यांचं नाव आठवत नाही. बरेच वर्ष तिथेच शिकतात, PhD करतात, काय करतात माहित नाही आणि नंतर काँग्रेसच्या तिकिटावरती इलेक्शन पण काहीतरी बिहारमधनं लढले कन्हैया आणि कुमार. डिपॉझिट पण त्यांचं डिपॉझिट पण जप्त झालेलं. अशा कन्हैया कुमारांना सेमी कंडक्टरचं स्पेलिंग तरी येतं का हा मला मोठा प्रश्न आहे. म्हणजे तिथपासून सुरू होतं ते, यांना सेमी कंडक्टरचं स्पेलिंग तरी येतं का? आणि यांना देशाच्या प्रगतीशी काही घेणं देणं नाही. देशाला आझादी मिळाली आहे, यांना JNU वाल्यांना कसली आझादी पाहिजे मला अजून कळत नाही. ठीक आहे मंडळी, तर ही म्हणजे हा महत्वाचा मुद्दा होता. तुम्ही कदाचित म्हणाल की उद्धव ठाकरे यांनी कोटी केली, एवढा मोठा पॉडकास्ट करण्याची काही गरज होती का? तर निश्चित गरज होती मित्रांनो. कारण अशा जेव्हा कोट्या वारंवार व्हायला लागतात त्यावेळेस त्या विषयाचा गांभीर्य कुठेतरी नष्ट होत असतं. सेमी कंडक्टर बद्दल ज्यांना माहीत नाही त्यांच्या दृष्टीने कंडक्टर आणि सेमी कंडक्टर यात संबंध जोडून उद्धव ठाकरे यांनी त्यांची दिशाभूल केलेली. हे सेमी कंडक्टर चिप्स ही छोटीशी चिप्स असते, पण भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. आज प्रत्येक ठिकाणी ही चिप्स वापरली जाते आणि ती एक चिप जर भारतात तयार झाली तर भारत कुठल्या कुठे जाऊ शकतो. जगाचं राजकारण या चिपच्या मागे सध्या होतंय. तैवानला एवढं महत्व का आलंय तर या चिपमुळे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून याच्यावर हा पॉडकास्ट केला. आपल्याला तो आवडला तर निश्चितच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, हा व्हिडिओ इतरांनाही ते कळू द्या. आणि आपले आजचे पाहुणे अर्थातच अलोक ओक यांचं स्वतःचं युगस्वर नावाचं युट्यूब चॅनल आहे, तर त्या चॅनलचे व्हिडिओ देखील बघा, त्यांच्याही व्हिडिओना लाईक शेअर करा. अलोकजी, आपण या चॅनलवर आलात, आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होतं सेमी कंडक्टर आणि कंडक्टर मधलं द्वंद्व जे आम्ही तुमच्या समोर मांडलं. निर्णय तुमचा आहे काय करायचं. धन्यवाद.